हाय फ्रेंड्स, आजची आपली जर्नी होणार आहे गोव्यावरून मुंबईला, मडगाववरून मुंबईला आपली जर्नी होणार आहे। तर ही जर्नी होणार आहे या एक्सप्रेसने, ही तुम्ही बघता इथे। हा वंदे भारतने माझी ही पहिली जर्नी आहे आणि गोव्यावरून मी मुंबईला चाललो आहे। तर या जर्नीचे पूर्ण डिटेल्स, ही ट्रेन आतून कशी आहे, यात मिळणारं जेवण, याचं तिकीट कॉस्ट, याची सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देईन। तर तुम्ही जर वंदे भारतने गोव्यावर मुंबईला येत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच हेल्पफुल ठरेल। तर बघत राहा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। हा आहे वंदे भारतचा एक्झिक्युटिव्ह चेअर कार। इथली अरेंजमेंट ही 2x2 असून इथली स्पेसही जास्त आहे। हा जो तुम्ही बघताय हा आहे वंदे भारतचा इकॉनॉमी चेअर कार। इथली अरेंजमेंट ही 2x3 असून स्पेसही थोडी कमी आहे। इथे तुम्ही तुमचं फूड किंवा तुमचं ड्रिंक आरामात ठेवू शकता आणि त्याचा आनंद इथे तुम्ही घेऊ शकता। सोबतच तुम्हाला पाण्याची बॉटलही मिळून येते। आतले इंटिरियर्स हे खूप चांगले असून दिसायलाही या सीट्स खूप अट्रॅक्टिव्ह दिसतात। इथे असणाऱ्या मोठ्या खिडक्यांमुळे तुम्ही तुमचा प्रवास आणि प्रवासादरम्यान दिसणारं कोकण हे खूप चांगल्या तऱ्हेने एन्जॉय करू शकता। वॉशरूमबद्दल बोलायचं झालं तर या ट्रेनमध्ये असणारे टॉयलेट्स आणि वॉशरूम हे खूप चांगल्या तऱ्हेने मेंटेन करण्यात आलेले आहेत। मडगाववरून ही ट्रेन दुपारी 2:30 वाजता सुटते। ट्रेनच्या बाहेर आणि ट्रेनच्या आतही स्वयंचलित दरवाजे आहेत। हा दरवाजा तुम्ही हे ग्रीन बटन प्रेस करून इझिली उघडू शकता आणि आत एंट्री करू शकता। ट्रेनमध्ये असणारं लगेज स्पेसही खूप मोठं असून इथे तुम्ही तुमची ट्रॉली बॅगही खूप आरामात ठेवू शकता। या ट्रेनच्या तिकिटामध्ये तुमचा संध्याकाळचा स्नॅक्स आणि रात्रीचं जेवण हे समाविष्ट आहे। इथे जे तुम्ही बघताय ती चालली आहे संध्याकाळच्या स्नॅक्सची अरेंजमेंट। या स्नॅक्सच्या प्लेटमध्ये तुम्हाला काय काय मिळतं याच्या सर्व डिटेल्स मी तुम्हाला थोड्या वेळात देतो। ट्रेनमध्ये असणाऱ्या या सीट्स या पुशबॅक सीट्स आहेत, त्याच्यामुळे तुमचा हा प्रवास खूप आरामदायक होतो। सदर बटन प्रेस करून तुम्ही तुमची सीट आरामात ॲडजस्ट करू शकता। गोवा सोडून निघण्याचं दुःख थोडं वेगळंच असतं, पण तरीही आम्ही गोव्यात केलेली मजा आणि तिथल्या आठवणी घेऊन मुंबईकडे रवाना झालो। इथे तुम्हाला नाईट लॅम्पची सुविधा दिलेली आहे। सदर बटन प्रेस करून तुम्ही ही लाईट चालू किंवा बंद करू शकता। तर ही एक चांगली सुविधा इथे इन्क्लूड करण्यात आलेली आहे। आणि हे या खिडक्यांमधून दिसणारं विहंगम असं दृश्य। साधारण 4:30 ते 5च्या दरम्यान तुमचा इव्हिनिंग स्नॅक येतो आणि या स्नॅकमध्ये काय काय असतं हे मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो। तर ह्यात सर्वप्रथम तुम्हाला मिळतं ॲपी व्हेजचं हे पॅकेट, त्याच्यानंतर रेडी टू मेक टी या 2 कचोऱ्या आणि ही चिक्कीही तुम्हाला इथे मिळते। त्यासोबतच तुम्हाला हे चिवड्याचं पॅकेटही इथे मिळतं आणि सोबतच तुम्हाला चहासाठी गरम पाणी दिलं जातं, ज्यात तुम्ही ही रेडी टू मिक्स चहा मिक्स करून चहाही एन्जॉय करू शकता। बघता बघता ही ट्रेन कणकवलीला पोहोचली आणि आमचा पुढचा प्रवास सुरू झाला। तर ही आहे वंदे भारत एक्सप्रेस आणि आम्ही आता आमचा जो प्रवास आहे तो चालू झाला आणि रिसेंटली आता आम्ही कणकवली स्टेशन सोडलं आणि कणकवलीनंतर ही ट्रेन रत्नागिरी, खेड, पनवेल आणि त्याच्यानंतर ठाणे आणि दादर या स्टेशनला ही ट्रेन थांबते। तर या ट्रेनमध्ये तुम्हाला स्नॅक्स मिळतात, स्नॅक्समध्ये तुम्ही बघितलं असेल, आणि त्याच्यानंतर जेवणही मिळतं। डिनरही या ट्रेनमध्ये अवेलेबल आहे। आणि या ट्रेनचा जो एक्झिक्युटिव्ह कोच आहे त्याचं तिकीट हे 3225 3225 एवढं आहे आणि जो नॉर्मल चेअर कारचा जो कोच आहे त्याचं तिकीट आहे 1725। इतक्या जवळपास आहे। तर ही ट्रेन मडगाववरून 2:30 वाजता सुटते आणि ही ट्रेन ठाण्याला जवळपास 9:30ला पोहोचते आणि दादरला 10 वाजता पोहोचते। तर एक 7 ते 8 कमीत कमी 7 तास होतं हे डिस्टन्स, ही ट्रेन 7 तासात पूर्ण करते। चांगला आणि कम्फर्टेबल प्रवास तुम्ही करू शकता। दादर जर रोजच्या ज्या कोकणात जाणाऱ्या ट्रेन आहे त्या सोडून ही जर ट्रेन तुम्हाला वन टाईम एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तरी चांगला एक्सपिरियन्स तुम्ही घेऊ शकता। तर आता पुढच्या डिटेल्स मी तुम्हाला दाखवतो। AC मधून होणारा गारेगार प्रवास आणि आजूबाजूला दिसणारा हा सुंदर असा निसर्ग, या सगळ्या गोष्टींमुळे तुमचा हा प्रवास नेहमीच अविस्मरणीय राहतो। कोकणातलं महत्त्वाचं स्टेशन म्हणजे रत्नागिरी आणि इथे ही ट्रेन साधारण 5:30 ते 6च्या दरम्यान पोहोचली। आणि आता आपण बघूया या ट्रेनमध्ये तुम्हाला मिळणारा डिनर कसा असतो तो आणि या डिनरमध्ये काय काय पदार्थ असतात। तर जेवणात तुम्हाला भात, डाळ, चिकन करी, 3 चपात्या, दही आणि सोबत लोणचं मिळतं। तर इथे मिळणाऱ्या या जेवणाची टेस्ट
आणि चपात्यांची क्वालिटी ही खूप चांगली होती. सदर जेवण हे एक माणसाला खूप आरामात आणि सफिशियंट पुरतं. जेवणानंतर स्वीट डिश म्हणून तुम्हाला हॅवमोरचं आईस्क्रीमही या ट्रेनमध्ये मिळून येतं. तर हा होता माझा मडगाव ते मुंबईचा वंदे भारतने केलेला प्रवास. आणि हा प्रवास एकंदरीतच खूप आरामदायक आणि खूप चांगला होता. AC मधून होणारा हा प्रवास खूप कम्फर्टेबल असतो. सोबतच मिळणारं जेवण आणि स्नॅक्स याची क्वालिटी आणि क्वांटिटीही खूप चांगली होती. तर मी तर म्हणेन की कोकणात जाणाऱ्या प्रत्येकाने हा वंदे भारतचा प्रवास एकदा तरी करावा. तिकिटाची कॉस्ट ही थोड्या हायर लेवलला असली तरी पण एक वन टाईम एक्सपिरियन्स घेण्यासाठी आणि वंदे भारत ही ट्रेन आतून कशी आहे आणि आतून याचं इंटिरियर कसं आहे हे एकदा बघण्यासाठी प्रत्येक कोकणात जाणाऱ्या प्रत्येकाने हा प्रवास करणं एकदा तरी गरजेचं आहे असं मला वाटतं. तर हा प्रवास तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर हा असा प्रवास आणि अजून होणाऱ्या काही नवनवीन जर्नीज तुमच्यासाठी घेऊन येईपर्यंत बघत राहा एक आपलं मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल आणि बरंच काही. तोपर्यंत लिव्ह, लव्ह अँड एक्सप्लोर. बाय अँड टेक केअर गाईज.